आमचं असं म्हणणं आहे, आधार कार्ड नागपूरचं आहे, राशन कार्ड नागपूरचं आहे, अशा पद्धतीने किंवा की माझं इलेक्शन कार्ड तिथलं आहे, घर आहे माझं गावात, तशीच माझ्या नावात आहे. तुला कर्ज नियमन करतो ते त्यांना टाळटाळ करून जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी त्यांनी छापलं तू देऊन दे ड्युटी द्या म्हणून फक्त सस्पेंड होशील. जिल्हा परिषदमध्ये गेलो मी त्या साहेबांना सांगितलं की तू मिटिंग घे, त्या मीटिंग मध्ये तू पास कर. हो म्हणते करतो नंबर नाही. ठीक आहे. मी बोललो आता ग्रामसेवक तो काय म्हणाला की आमसभा घेतो त्यांना मी GR दिला. केव्हा घेतो हे विचारा, केव्हा घेतो त्याच्यातही तो गडबड करा. उद्या आता त्याची तारीख माहीत पडली पाहिजे. ग्रामसेवकची ऐकायला लागेल ना थोडी. नाही तुम्ही असं केलं नाही होणार. तिथून फोन लावून तो मलाही तेच सांगेल. तुम्हाला मी नियम सांगतो कसा करायचा. तुम्हाला आता आधार कार्ड चेंज नाही करायचंय. नाही मी करू शकतो पण मी काम करून आलो त्याच्या जिद्दीमुळे करून बघा आपल्याला आपलं तुम्ही तुमचे बघा. तुमचे राशन कार्ड नागपूरचे आहे, आधार कार्ड नागपूरचे आहे. आश्वासनने तुम्हाला फायनल सांगून आलो काय काय करू शकतो. आधार कार्ड आणि राशन कार्ड नागपूरचं आहे. तुमचं टॅक्स रसीद आणि इलेक्शन कार्ड तिथलं आहे. बरोबर आहे. एक तर त्या ग्रामसेवकांनी हा तुमचा रेकॉर्ड त्यांनी अपडेट करायला पाहिजे आणि त्यांनी तुमचं तिथून नाव काढायला पाहिजे. कारण तुम्ही आता इथले रहिवासी झाले. जरी तुमचं गाव तिथलं असलं पण तुमचं राहणं इथलं आहे. भरपूर केसेसमध्ये ते ऍडजस्ट करून टाकतात. पण या केसमध्ये तुम्ही ना इकडले राहाल ना तिकडले राहाल कारण तुम्हाला नागपूरमधल्या ज्या सुविधा आहे मग त्या घेता येणार नाही. आता नागपूरचं मला काहीच मिळत नाही. किती वय आहे तुमचं? माझं 54 वय आहे. पहिली गोष्ट कशी आहे तो नियमाने चालणारा व्यक्ती नाही. पर्सेंटेज किती आहे? माझा आहे 45. ते एक काम करा तुम्ही. तुम्हाला जर वाटते की तो नियमांना नाही चालून राहिला आणि तो लोकांची फसवणूक करून टाळाटाळ करून तुम्ही एक पत्र द्या. मी आता वकिला थ्रूच पत्र देणार आहोत डायरेक्ट. कारण ते तुमचे पत्रच महत्वाचे आहे. कारण की हायकोर्टाची जे जजमेंट आली होती मला, आम्ही जी शेतीची केस आणि गावातल्या घराची केस जेव्हा जिंकली तेव्हा त्यांनी पार्टिशन करण्याचा हायकोर्टाने ऑर्डर केलेला होता. तो ग्रामसेवक काय म्हणते हा ऑर्डर चालत नाही. त्याच्यावरून मला हा अंदाज आला की याचं शिक्षण किती आहे, त्याला ज्ञान किती आहे ग्रामसेवकाचं. व्हिडिओ समोर केस गेले ते व्हिडिओच्या समोर म्हटलं हा पैसे देऊन लागलेला आहे. म्हटलं माहिती अधिकारात केस उडली 25,000 रुपये फाईन बसली. अशा प्रकारचे हे लोक आहेत. आपल्याला काय त्यांच्या म्हणून त्या जिद्दीने मी आता अडला. नाही तर मला ट्रान्सफर करायचं. मी त्या पासपोर्ट ऑफिस मधून फॉर्मही आणला, फोटो चिपकवला, ग्रामसेवकाचा स्टॅम्प आणि ते सरपंच सही घ्यायचं. 2 मिनिटाचं काम आहे. तुम्ही काय करा असं आहे. त्याला एक साधा वकिला थ्रू नाही केला अर्ज तरी चालेल. साधा अर्ज बनवायचा की मला असं असं आहे, हे आहे, तर मला याचं उत्तर द्या. नाही होत असेल तर मला रायटिंग मध्ये लिहून द्या. मी आता बावनकुळे साहेबांनाही पत्र दिलं, तिथूनही पत्र त्या व्हिडिओ कडे गेला आहे. आता दाखवलं मी त्याला करून तुम्हाला दाखव. ते काय ते अंतरा मंत्रालय त्याच्या वरचे हाय लेवलचे ग्रामसेवक आहेत. म्हणून कसं मी चिडलो. क्या बोलो सर? वो दिव्यांग को जैसे अंत्योदय का राशन कार्ड 35 किलो वाला, और जैसे मेरा पति नहीं है तो इसके लिए वो नहीं बनेगा क्या? बनता है ना? बहुत जगह अभी 99% नहीं बनता है लेकिन एक जगह 1% में स्कोप है. तो आपको फॉर्म भरा है क्या? आपने रेशन कार्ड है आपके पास में? और मैंने जिला में बहुत बार यानी जहाँ राशन कार्ड बनते हैं वहाँ पे बहुत बार एप्लीकेशन भेजी. तो लोग बोल रहे कि कोठा बंदे के हर बार, और जब कोई पैसा देता है तो उनके राशन कार्ड बन जाते हैं. तो कोठा बंदे की तो मेरे को 2-3 बार लेटर आया है. बन तो है दीदी, सही में नहीं हो रहा है. किसी का झूठ नहीं है, किसी के भी नहीं हो रहे. मगर अभी 6 महीने पहले किसी ने 2,000 रुपए दिया तो बोले कि बन गया हमारा राशन कार्ड. दिखाओ उसका राशन कार्ड. वो उन लोगों का बोलने के लिए लोग कुछ भी बोलते हैं. नहीं सर, उन्होंने मेरे सामने कंट्रोल लिया. तो आप वो दिखाओ ना, उसका राशन कार्ड दिखाओ ना मुझे. हम उसके राशन कार्ड दिखा के हम बात करेंगे. नहीं इसका बन सकता तो हमारा क्यों नहीं बन सकता? उसका जेरॉक्स मंगा लो, व्हाट्सअप करो, उसका डॉक्यूमेंट लेके हम बोलेंगे इसका बन सकता तो इसका क्यों नहीं बन सकता है ना, ऐसे बात करेंगे. क्योंकि इसने बोला वैसने बोला, इसमें कोई ये मॅटर नाही करत. तुमचा काय विषय? महसूल मंत्री कार्यालयाला तुम्ही व्हॉट्सअप केलेलं आहे? नाही, पत्र दिलं आहे. पत्र दिलं त्यांच्याकडून हे आलं मला. अच्छा. 3 महिने झाले पैसे नाही. पैसे तो कोणाचेच नाही. पैसे यायला लागतात, यायची जगातले पैसे.
ते ऍड्रेस चेंज करून टाकू. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एका साईडला कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे एक इकडे आणि ती इकडे इकडेच करायचं आहे मला. आम्ही आणून ठेवला फोटो, फक्त दोघांच्या सह्या घ्यायचे, ते ट्रान्सफर होऊ दिले. पासपोर्ट ऑफिसवाला म्हणे तू दोघांच्या सह्या घेऊन ये. आमच्या पोटाचे पासपोर्ट ऑफिस आहे की नाही, हो. त्या साहेबांनी सांगितलं सरपंच आणि ग्रामसेवक स्टॅम्प सिग्नेचर लावून घेऊन ये, हा होऊन जाईल कोणी ट्रान्सफर. काय ट्रान्सफर ऍड्रेस तुमचा ऍड्रेस तिकडे तिकडे करून टाका ना मग. तर ते महत्वाचं आहे, ते करून टाका. बाकी मग ते जे लोक नाही करून राहिले काम, तो आपला सोशल विषय आहे, त्याला बघू आपण कसं करायचं. अंदाजन केव्हा ते याची तारीख जी आहे ती 20 तारीख दिली गेलेली आहे आता, म्हणजे तहसील ना नाही 15 ते 20च्या मध्ये. म्हणजे आता हर वेळेस दर आपल्याला तारखा देणं सुरू आहे. तहसील आपला अजून ते नवीन येऊन झालं. लॉ कॉलेजचं सामान बनवावं नाही का? लागेल, द्यावं लागेल. धुवायला पण